नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 11 जून आहे. काल 10 जून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी जो स्थापन केला होता त्याचा 27वा वर्धापन दिन आहे. हा पक्ष 1999ला स्थापन झालेला होता आणि तेव्हा तोंडावरती विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होत्या. सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून आणि अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी बसणार का असा एक मुद्दा उपस्थित करून शरद पवार बाहेर पडले. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न सगळ्यांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होता की बरोबर 1 वर्ष आधी वाजपेयींचं सरकार एकमताने पडल्याच्या नंतर सोनिया गांधींनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपतींकडे गेल्या होत्या, तेव्हा हा मुद्दा शरद पवारांनी का नाही उपस्थित केला. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, त्याच्यातली फूट बाजूला ठेवा, मी त्याच्यात जात नाही. असं समजा की सध्याचं राष्ट्रवादी एकसंध आहे. अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं, मी ते असं मान्य करतो की अजित पवार हयात आहेत. राष्ट्रवादीमध्ये काही फूट पडलेली नाही. अजित पवार हयात आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष एक पक्ष आहे. तो सत्तेवर आहे का सत्तेच्या बाहेर आहे हेही बाजूला ठेवत, कारण की अर्धा भाग इकडं अर्धा भाग तिकडं. तुमचा मुद्दा काय होता? सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा आणि अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी बसणं कसं अयोग्य आहे. मग त्याच्या 1 वर्षच आधी शरद पवार तेव्हा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते होते, त्यांना बरोबर घेतलं नाही सोनिया गांधींनी. राष्ट्रपतीकडे जाताना तो भाग अजून वेगळा. तेव्हा का नाही शरद पवारांनी किंवा बाकीच्या कोणी हा मुद्दा उपस्थित केला? तो त्यांचा जो दावा होता, त्यांना 272 खासदारांची यादी देता नाही आली पाठिंबा देणाऱ्या लोकसभेतल्या. मुलायम सिंगांनी त्यांना वेळेवरती धोका दिला म्हणण्याच्या पेक्षा मला गृहीत धरलेलं आहे, मला विचारलंच नाही. आणि ह्यांनी पण गृहीत धरलं की जर ज्या अर्थी वाजपेयीचं सरकार पाडण्यामध्ये सगळे एकत्र होते, तेव्हा आपोआपच आता आपलं काँग्रेसचं सरकार येण्यासाठी पण सगळे एकत्र येतील. प्रत्यक्षामध्ये ह्याची कधी चर्चा होत नाही. 1998ला हे सगळं जेव्हा सरकार पडलं त्यावेळेस पुन्हा सरकार स्थापन करायची जी विरोधी पक्षाची जबाबदारी होती, त्यावेळेस सोनिया गांधींनी पुढाकार घेतलेला होता. आणि जर समजा मुलायम सिंगांनी पाठिंबा दिला असता, तेव्हा सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा जन्माचा मुद्दा समोर आलेला नव्हता किंवा पवारांनी आणलेला पण नव्हता. समजा मुलायम सिंग हो म्हणाले असते, 272 खासदारांची यादी होत होती, मग अशा पार्श्वभूमीवरती सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या असत्या 1998ला देशाच्या, मग तेव्हा शरद पवार काय म्हणणार होते? म्हणजे ह्या ज्या त्यांच्या कोलांट एवढ्या आहेत ना की ज्याला कुठलाच आधार नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बाकीचे समर्थन करणारे पण त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. अजून एक मी तुम्हाला जुना मुद्दा सांगतो. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ह्याची आज जरूर चर्चा झाली पाहिजे. पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, जनता पक्ष तेव्हाच्या साथीनं त्यांनी पक्ष स्थापन केला वगैरे, सगळं ठीक, म्हणजे सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्रीपदी झाली, 100% सगळं बरोबर आहे. ह्याच्यानंतरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मग ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओत मी तो उल्लेख केला होता. यशवंतराव चव्हाण त्यांचे गुरु आणि 80च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सगळे लोक मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींच्या पाठीशी आहेत. काँग्रेसमधलाही काँग्रेस आय हा जो गट होता ना, आता आपण तिकडे जायला पाहिजे असं म्हणत स्वतः यशवंतराव काँग्रेसमध्ये गेले, म्हणजे त्या काँग्रेसमध्ये. शरद पवार तेव्हा नाही गेले. आपण समजू शकतो की तुम्ही विरोधांचं राजकारण ठेवलेलं बरोबर. मोठ्या ह्यानं तडफेनं पवारांनी तेव्हा विरोधी पक्षाचं राजकारण, समाजवादी काँग्रेस असं स्वतःच्या पक्षाला तेव्हा त्यांनी नाव दिलं होतं. 1984ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली, ते स्वतः निवडून आले या छत्रपती संभाजीनगरमध्ये. साहेबराव पाटील डोणगावकर हे तेव्हा म्हणजे 2च खासदार संपूर्ण भारतातून त्यांच्या पक्षाचे निवडून आले, ते स्वतः शरद पवार आणि इथे साहेबराव पाटील डोणगावकर. जनता पक्षाचे म्हणून तेव्हा मधु दंडवते राजापूरमधून निवडून आले होते आणि कामगार आघाडीचे म्हणून दत्ता सामंत मुंबईतून निवडून आले. 4च, बाकी 44 जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या इंदिरा गांधी नंतरच्या हत्येच्या लाटेत. तिथपर्यंत शरद पवारांचं सगळं बळ टिकलं होतं. 85ची विधानसभा आली. शरद पवारांनी पुरोगामी लोकशाही दल पुलोद नावाची आघाडी तयार केलेली होती. त्यांचा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तेव्हाचा भाजप सुद्धा, ह्या सगळ्यांचं कडबोळ एकत्र केलं, निवडणूक लढवली. 104 इतके तब्बल त्या सगळ्यांची म्हणून आमदार पण निवडून आले. स्वतः पवारांचे 54 आमदार निवडून आलेले होते. लोकसभेमध्ये काँग्रेसचे 414 इतके खासदार होते, प्रचंड संख्येनं. इंदिरा गांधींची हत्या झालेली आणि 1986ला 85ची विधानसभा झाली. सत्ता काही मिळत नाही कळलं. परत काँग्रेस सत्तेवरती आली महाराष्ट्रामध्ये आणि 6-7 महिन्यातच पवारांना साक्षात्कार झाला. काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला
काँग्रेसमध्ये जाणं भाग आहे. म्हणजे आज जी परिस्थिती चालली आहे ना, म्हणून मी सांगतो की सगळे माजी काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसमध्ये यावं. त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव आहे, ममता बॅनर्जींचं नाव आहे, जगनमोहन रेड्डीचं नाव आहे. 3 प्रमुख असे म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी काहीतरी राजकीय अस्तित्व मोठं दाखवलं, असे 3च नाव आहेत मेजर. आता काय 1986ला इंदिरा गांधींची हत्या झालेली आहे, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांचंही निधन झालेलं आहे. शरद पवार हे असं आव्हान करतात की काँग्रेसचे बळकट करण्यासाठी आता काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे आणि आपला पक्ष ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावरती त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केलं. ज्या काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जीवावरती संपूर्ण व्यवस्थित बहुमत होते, 180 का 85 त्यांचे आमदार होते काँग्रेसचे 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये 414 त्यांचे खासदार होते. त्या काँग्रेसचे हात बळकट करायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करताना तुम्ही विदेशीपणाचा मुद्दा सांगितला, तो 1 वर्षापूर्वी कसा नव्हता हे मी तुमच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यानंतर काँग्रेस ही पडकी हवेली आहे हे स्वतः शरद पवारच म्हणलेले, आत्ता म्हणलेले, जुनी गोष्ट नाही सांगत मी. आणि ते शरद पवार 1986ला आपला समाजवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करताना असं सांगतात की काँग्रेसचे हात बळकट करायचे. काय उलटापालट चालली आहे, काय सगळी ती ओलांट्या चाललेल्या आहेत. अजून एक मी प्रसंग तुम्हाला सांगतो. शरद पवारांनी हट्टाने म्हणजे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्याच्या नंतर राष्ट्रीय पातळीवरती आपलं नेतृत्व यावं असं अपेक्षित असताना शरद पवार काय हट्ट धरून बसलेले, राजीव गांधीपाशी मला मुख्यमंत्री करा महाराष्ट्राचं. आणि असं करून शरद पवार गेले महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री पदावरती बसले. काँग्रेसवरती राजीव गांधींनी ऐकलं, जे कोणी काही त्यांना सल्ला दिला असेल, चांगली गोष्ट, ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालात. अपेक्षा काय होती, केंद्रामध्ये इतकं मोठ्या म्हणजे ह्याचं सरकार आहे काँग्रेस, प्रचंड बहुमत आहे, 2/3 काय, ज्याला राक्षसी म्हणतात, ही ज्याला राक्षसी म्हणतात त्या मोदींना कधी 414 खासदार अजून तरी मिळालेले नाहीत. यांच्या कृपेनं मिळतील, कारण की यांचीच वाटचाल तशी चाललेली आहे. तुम्ही तेव्हा काय म्हणले होते, राक्षसी बहुमत वगैरे असतानाही काँग्रेसला मदत करायला गेले, स्वतः काँग्रेसमध्ये म्हणजे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. 1990ला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वतःचे 54 आमदार आणि काँग्रेसचे असलेलेच 180-85 आमदार, काहीतरी असं प्रचंड बहुमत विधानसभेमध्ये काँग्रेसचं होतं. आणि काय घडलं, काँग्रेसची असलेली ताकद प्लस शरद पवारांनी दिलेली ताकद यांनी बळकट केलेले काँग्रेसचे हात. एवढं सगळं केल्याच्या नंतर 1990च्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा काँग्रेसला स्वतःचं बहुमत गमवावं लागलं. 141 आमदार निवडून आले होते सगळे मिळून, म्हणजे बहुमतालाही 4चा आकडा कमीच पडला होता. शरद पवार काँग्रेस बळकट करायला गेल्याच्या नंतर काँग्रेसची झालेली स्थिती. मी फक्त विधानसभेपुरतं बोलते सध्या. त्याच्यानंतरचं दुसरं निवडणूक आहे 1995ची. शरद पवार परत मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये. ते परत वापस आले. दिल्ली दंगे, मुंबई दंगे झालेले होते, सुधाकरराव नाईकांना बाजूला हटवून परत. आणि वरती PV नरसिंहरावला शरद पवार नकोच होते केंद्रात, त्यांनी त्यांना त्यांच्या दृष्टीनं चाणक्य नीती वापरून खाली पाठवून दिलं. 1995ला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. शरद पवार मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आणि किती झालं, काँग्रेसचे आमदार निवडून आले 81 का 82. म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस बळकट केल्याच्या नंतर 141 आमदार आले, बहुमत गेलं. दुसऱ्या वेळेस शरद पवारांनी काँग्रेस इतकी बळकट केली की काँग्रेसची सत्ताच गेली. आणि तिसरी वेळ 1999ची विधानसभा निवडणूक, ज्यावेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस, आता त्याचा संदर्भ येतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता, वेगळी निवडणूक लढवली होती, सगळं झालं. काय झालं या सगळ्यातून, पवारांनाही कधी स्वतःच्या जीवावरती 145 आमदार निवडून नाही आणता आले, काँग्रेसचेही 145 आमदार निवडून आले नाही. आपण 4 महिन्यापूर्वी काय बोललो ते सगळं बाजूला झालं. पवारांनी गाशा गुंडाळला आणि आपल्या पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा सत्तेसाठी जाहीर केला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. काँग्रेस बळकट करणे म्हणजे काय गोष्ट ही. अजून एक पुढचा मी तुम्हाला शेवटचा प्रसंग सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत फुटीबद्दल काहीच बोलत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनी तेव्हा 2004ला असं ठरलं, आता लक्षात आलं डाव्यांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर, की आता UPA तयार करून, आधी निवडणुकीपूर्व युती करून UPA असं काही नव्हतं, वाजपेयींना बाजूला ठेवायचं. दोघांमध्ये फक्त 8 खासदारांचा फरक होता. 138 त्यांचे खासदार होते आणि 145 का 46 काहीतरी काँग्रेसचे खासदार आले होते, जास्त आलेले नव्हते.
पण आता सगळे डाव्यांनी असं ठरलं की ज्यांचे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच 65 का 66 काहीतरी खासदार निवडून आले होते, आपण पाठिंबा देऊ, बाकीच्यांचा जोड जमा करू, पण वाजपेयीला बाजूला ठेवू, म्हणजे NDA नको, नवीन एक UPA तयार केलं. तेव्हा कोण पाठिंबा द्यायला गेलं होतं? राष्ट्रवादी काँग्रेस. किती तुमचे खासदार निवडून आले होते? 9. आणि तेव्हा कोणासाठी तुम्ही आग्रह धरला होता? सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं. मग पुढची गोष्ट आहे ती, सोनिया गांधींना अंतरात्मा जागा झाला. खरी तांत्रिक अडचण वेगळीच होती. सोनिया गांधींनी दावा केला असता, सगळ्यांनी पाठिंबा दिला असता, तरी त्यांना पंतप्रधान होण्यामध्ये अडचण अशी होती की आपला कायदा असं सांगतो की कुठल्याही परदेशी नागरिकाला त्या सगळ्या फॅसिलिटी भारतामध्ये मिळतील ज्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या नागरिकाला त्याच्या देशात मिळतात. इटलीमध्ये कुठल्याही परदेशस्थ नागरिकाला देशाच्या अशा संविधानिक सर्वोच्च पदावरती बसता येत नाही. नॅचरली जे नंतर सुब्रमण्यम स्वामींनी जो दावा केलेला आहे त्यांचा तो खटला, त्याची काय स्थिती आहे मला नेमकी माहिती नाही अजून. उलट मग त्याच पद्धतीने त्याच न्यायाने सोनिया गांधींना भारतामध्ये पंतप्रधानपदी बसता येत नाही. कायदा, कारण तुम्ही देशामध्ये इथल्या नागरिकाला सर्वोच्च पदावरती बसण्याचा अधिकार दिलेला नाही, म्हणून त्यांनी त्यांचा अंतरात्मा जागा झाल्याचा ड्रामा केला आणि मग मनमोहन यांना जे बावलं होतं त्यांच्या हातचं त्यांना पदावरती बसवलं. हे सगळं चालू असताना पवार काय करत होते? पवारांची भूमिका काय होती? सोनिया गांधी प्रत्यक्ष पंतप्रधान पदावरती बसू नयेत अशी जी होती आधीची. मग सोनिया गांधींनी 2004 मध्ये पंतप्रधान व्हावं म्हणून पवार कसं काय पाठिंबा द्यायला गेले होते? इतक्या उलटसुलट भूमिका पवारांनी घेतलेल्या आहेत. त्याचं कायमस्वरूपी नुकसान त्यांच्या पक्षाला झालं. आज त्यांचा 27वा वर्धापन दिन आहे. पक्षामध्ये फूट पडल्याची मी परत सांगतो, मी आज टीकाच करणार नाही. असं समजूयात की ते एकसंध आहेत आणि अजित पवारांचंही दुर्दैवी अपघाती निधन झालेलं नाही असं मी गृहीत धरतो. अजित पवार हे आहेत, सगळे एकत्र आहेत. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला 100 आमदार कधी किंवा स्वतःच्या जीवावर कधी बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळवता आलं नाही, किंवा तुम्हाला स्वतःचे म्हणून असे कधी 25 का होईना खासदार निवडून आणून ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी, DMKचे स्टालिन किंवा अखिलेश यादव यांनी ज्या पद्धतीने, किंवा काही प्रमाणामध्ये चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार, त्याच्यानंतर जगनमोहन रेड्डी, ह्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी आपल्या 5-25 खासदारांच्या निमित्तानं राष्ट्रीय पातळीवरती त्या आकड्याच्या जीवावरती दादागिरी केली. पवारांना आज तागायती कधी करता नाही आली. फक्त पत्रकारांना हाताशी धरणे, दिल्लीतले असो किंवा मुंबईतले असो, आणि त्याची भंभम करणे. आज पक्षाचा 27वा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं राजकीय पातळीवरती, पटलावरती तुम्ही कुठे आहात? आणि हसायची गोष्ट अशी आहे की त्यांचे जे सगळे पंटर आहेत, चाटुकार आहेत, आजही पवारांच्या पायाचा फोटो छापतात आणि विठ्ठलाचे पाय कसे होते तसे हे माझ्या नेत्याचे पाय कसे आहेत, ते सुजलेले आहेत, रक्ताळलेले आहेत, थकलेले आहेत, ती पावलं कशी चालतात, अशा पद्धतीचे भळवळते लेख सोशल मीडियावरती आणि मीडियावरती लिहितात. म्हणजे आधीच त्या पक्षाचे 3-13 वाजलेत, पांदान झाले, पक्ष फुटलेला आहे, केंद्रातही काही नाही, तुम्ही ज्या आघाडीमध्ये आहात त्या इंडिया आघाडीचंही काही नाही, आणि हे अजूनही गुंग आहेत. पवारांच्या सगळ्या राजकीय चुका झाकून त्यांचं कौतुक करण्यामध्ये हे सगळेच लोक काँग्रेसमुक्त भारताची जी काही घोषणा आहे ती यशस्वी करण्यासाठी आणि काँग्रेस मुक्तीबरोबर इंडिया आघाडीतले बाकीच्या पक्षांच्याही मुक्तीच्या बाबतीतली हे सगळे प्रयत्न करत आहेत. काल पवारांच्या पक्षाचा 27वा वर्धापन दिन असताना ही परिस्थिती असावी, ह्याच्याशिवाय राजकीय शोकांतिका ते काय म्हणा. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज